नमस्ते मुलांनो. चला, आज आपण पुन्हा परिसर अभ्यासाचा अभ्यास करूयात. मागील तासामध्ये आपण पाठ क्रमांक 1 आपल्या अवतीभोवती याची ओळख करून घेतली होती, हो की नाही? पाठ क्रमांक 1 आणि 2 यावरील आपण अभ्यास घेतला होता. त्यामध्ये आपण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व वस्तूंचा अभ्यास केला होता. आपल्या अवतीभोवती काय असतं याही गोष्टी पाहिल्या होत्या. आणि त्या एखादी गोष्ट असेल, उदाहरणार्थ आपण बॅट, कप, मडकं हे पाहिलं होतं, माठ, तर ते कशापासून बनतं? तर ते निसर्गातल्या, परिसरातल्या, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तूंपासूनच तयार केले जातात, हे आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर अवतीभोवती नजर टाकू हा घटकही आपण पाहिला होता, की आपल्या अवतीभोवती अनेक वस्तू असतात, हे आपण पाहिलं होतं. आणि त्या सर्वांचा मिळून परिसर बनतो. आणि त्याच परिसराचा आपण अभ्यास या परिसर अभ्यास या विषयात आपण करणार आहोत, हे पाहिलं होतं. त्याचनंतर आपण चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड यांची तुलना केली होती, बरोबर आहे? आणि त्यावरूनच आपण आपल्या अवतीभोवती आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तूंचे 2 गट पाडले होते. एक म्हणजे सजीव आणि दुसरा म्हणजे निर्जीव. आणि पुन्हा सजीवांचे 2 प्रकार पडतात, प्राणी आणि वनस्पती, हे आपण पाहिलं होतं. प्राणी आणि वनस्पती यांच्यातील फरकही आपण पाहिला होता. तर आज आपण याच्या पुढचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वांनी पान क्रमांक 3 उघडायचं आहे आणि वाचताना बोट ठेवायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता सांगा, पाहू, बोट ठेवा प्रत्येकाने. चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव ते सांगायचं आहे. सजीव असेल तर ती वनस्पती आहे की प्राणी हे ते सांगायचं आहे. आता या वस्तूंचं निरीक्षण करून त्या सजीव आहेत की निर्जीव हे तुम्ही मला सांगणार आहात. पण ते सांगण्याआधी आपण पुन्हा एकदा उजळणी तोंडी करून घेऊयात. आता सजीव म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं होतं. सजीव म्हणजे काय, तर ज्या वस्तू या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात, ज्या वस्तूंची वाढ होते, ज्या वस्तूंना अन्नाची गरज असते, अशा वस्तूंना आपण सजीव म्हणतो. म्हणजेच काय, तर ज्या वस्तूंमध्ये जीव आहे तर त्या काय आहेत, सजीव वस्तू. आणि निर्जीव वस्तू याच्या उलट, की ज्या वस्तूंमध्ये जीव नाही अशा वस्तूंना आपण निर्जीव म्हणतो. त्यांना अन्नाची गरज नसते, ते जेवत नाहीत, ते एका जागेवरून दुसऱ्या जागी स्वतःहून हलत नाहीत, त्यांची हालचाल होत नाही, बरोबर आहे? ते जेवत नाही म्हणून त्यांची वाढही होत नाही, म्हणून त्यांच्या जीव नाही, त्या काय आहेत, निर्जीव वस्तू आहेत. चला तर मग आपण या वस्तूंचा अभ्यास करू आणि त्या सजीव आहेत की निर्जीव आहेत याचं आपण वर्गीकरण करूया. ठीक आहे, खालील वस्तू पहिल्यापासून सुरुवात करूयात. चला तर सांगा, पाहू, हे काय आहे? बरोबर, वडाचं झाड. सजीव आहे की निर्जीव? सजीव आहे का? आणि ते कशात मोडतं, वनस्पती का प्राणी? वनस्पती, बरोबर. पुढचं, हे काय आहे मुलांनो? नारळाचं झाड. काय आहे, सजीव की निर्जीव? सजीव आहे, कारण की त्याची वाढ होते, बरोबर आहे. पुढे, आणि ते वनस्पती गटात मोडतं, सजीवमधलं. हे काय आहे? ससा. ससा सजीव आहे की निर्जीव आहे? अर्थातच सजीव आहे, आणि सजीवांमधील तो प्राणी या गटात मोडतो. का बरं? त्याच्यामध्ये जीव आहे, तो इकडून तिकडे जातो, अन्न खातो, पिलांना जन्म देतो, म्हणून तो काय आहे, सजीव आहे. पुढे, बेडूक. काय आहे, सजीव, आणि कोणत्या गटात मोडतो, प्राणी. पुढे, गॅस सिलेंडर. काय आहे, सजीव का निर्जीव? अगदी बरोबर, निर्जीव. का निर्जीव? त्याची वाढ होत नाही ना. आज तुमच्या घरी जर गॅस सिलेंडर आला
तर हळूहळू हळूहळू त्याची वाढ होते का? नाही, तो उलट संपत जातो. तो निर्जीव आहे, त्याची वाढ होत नाही. तो स्वतःहून एका जागेने दुसऱ्या जागेवर हलत नाही, तो जेवत नाही, त्यामुळे तो निर्जीव आहे. पुढे हा काय आहे? पेला, ग्लास. बरोबर आहे. तो काय आहे? सजीव आणि का निर्जीव? निर्जीव. त्याचीही वाढ होत नाही, हो की नाही? पुढे जाऊयात. सांगा बघू, हे सजीव आहे का निर्जीव आहे? आता इथे गंमत आहे. यातलं गुलाबाचा रोप काय आहे? सजीव. आणि हे गुलाबाचं रोप ज्या कुंडीमध्ये लावलं आहे, ती कुंडी काय आहे? निर्जीव. कारण त्या कुंडीची वाढ होते का? नाही. परंतु त्या गुलाबाच्या झाडाचं काय होतं? वाढ होते. त्या कळीचं फूल होतं, ती हालचालही होते. परंतु कुंडी या जागेने आपण हलवल्याशिवाय हलत नाही, जेवत नाही, तिला अन्नाची गरज नसते. त्यामुळे कुंडी ही निर्जीव, गुलाबाचं रोप हे सजीव. पुढे ही कढई काय आहे? निर्जीव आहे, कारण तिचीही वाढ होत नाही. चला आपण पुढे जाऊयात. जरा डोके चालवा. आगगाडीचं इंजिन इकडून तिकडे ये जा करत असतं, मग ते सजीव आहे का निर्जीव? ते निर्जीव आहे. कारण की जर ते आगगाडीचं इंजिन सजीव माणूस हा काय? सजीव आहे. तो अन्न खातो, त्यानंतर त्याची वाढ होत राहते, तो ते चालवतं म्हणून ते ये जा करतं. जर त्यात तो सजीव माणूस जर नसेल, ते इंजिन चालेल का मुलांनो? नाही चालणार. म्हणून ते काय आहे? निर्जीव. पुढे सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली. बघा आता, मग ते सजीव आहे का निर्जीव? सजीव झाड आहे तुम्ही सगळे म्हणता, पण त्याच्या लाकडापासून खुर्ची तयार केली, मग ती सजीव आहे का निर्जीव? निर्जीव आहे. कारण की एकदा तुम्ही झाड जर तोडलं तर त्यातला जीव गेला, तो सजीव राहिला का? झाडांना पण जीव असतो ना. जर तुम्ही झाडं तोडली, म्हणून तर म्हणतात, तुम्ही अनेकदा बघितलं असेल, झाड तोडताना ते झाड रडतंय, त्यालाही वेदना होत असतील. म्हणून झाड कधीही तोडायचं नसतं, कारण ते सजीव असतं. पण जर ते झाड तुम्ही जर तोडलं तर त्यात जीव राहत नाही, ते निर्जीव होऊन जातं हळूहळू. कारण ते झाड तोडल्यानंतर त्या झाडांना जमिनीतून मिळणारं पाणी, अन्न यांच्याशी संपर्क पूर्णपणे तुटतो आणि ते फक्त उन्हाने वाळून जातं. मग त्याच्यापासून लाकडाच्या अनेक वस्तू तयार केल्या जातात. मग त्यांची त्या वस्तूंची वाढ होत नाही, त्याच्यामुळे त्या निर्जीव होऊन जातात. म्हणून लाकडापासून बनवलेली खुर्ची ही निर्जीव आहे. पुढे सांगा पाहू, तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात? सांगा. चिमणी, कावळा, कोकिळा, साळुंकी, पोपट, बगळे, घार, हे एवढे सगळे पक्षी दिसतात, हो की नाही? मग आता तुम्ही काय करायचं आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत सोडवायची आहेत, ठीक आहे? आणि छान हे प्रश्न सांगा पाहूचे प्रश्न लिहायचे, त्याच्या खाली उत्तरंही लिहायची, ठीक आहे? दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत? सगळ्यात आधी दगडाला देव पण येतं. कशामुळे येतं? कारण आपण देवाच्या मूर्ती दगडापासून घडवितो, म्हणून देवाची मूर्ती बनविल्या जातात. त्याचबरोबर काय काय बनवलं जातं दगडापासून? पाटा, वरवंटा, बरोबर आहे. अजून ते कुटणी पण बनवतात, बरोबर आहे. अनेक गोष्टी दगडापासून आपण बनवतो. काय काय ठिकाणी दगडांपासून बांधकाम केलं जातं, बांधकामासाठी दगड वापरले जातात, हो की नाही? विविध शोभेच्या वस्तू दगडांपासून तयार करतात, बरोबर आहे. तर त्या सगळ्यांची नावं तुम्ही वहीमध्ये लिहा. पुढे चला, पुढच्या घटकाकडे वळूयात आपण. परिसरातील सर्व घटकांचे नाते, बरं का, परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते पुढचा घटक आहे. आता बोट ठेवायचं सगळ्यांनी. पाणी आणि हवा हे परिसराचेच घटक आहेत. ज्याप्रमाणे आपण परिसरातले अनेक घटक पाहिले, नद्या, नाले, तळी, हो की नाही, डोंगर, हो की नाही, टेकड्या, घरे, रस्ते, प्राणी, पक्षी, वनस्पती, झाडे, झुडपे, हे सगळं आपण परिसरात पाहतो. परंतु पाणी आणि हवा तर आपल्या डोळ्यांना दिसतही नाही, परंतु
ज्याप्रमाणे आपल्याला अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे आपल्याला पाण्याची आणि हवेचीही खूप गरज असते. पाणी आणि हवेशिवाय सुद्धा माणूस जगू शकत नाही. जसं त्याला अन्नाची गरज असते की नाही, तसं त्याला पाणी आणि हवा या दोघांचीही गरज असते. लक्ष द्या, बोट ठेवा. पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत. सर्व सजीवांना त्यांची गरज असते. तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते. ते अन्न त्यांना परिसरातूनच मिळते. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातून मिळतात. पक्षी घरटी बांधतात, त्यासाठी पक्ष्यांना कापूस, काड्या, धागे अशा गोष्टी लागतात. त्या त्यांना परिसरातूनच मिळतात. हे बघा मुलांनो, आपल्या परिसरात आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारे घटक हे देखील आपल्याला परिसरातूनच मिळतात. आता हवा, पाणी आणि अन्न, आता जे आपण अन्न शिजवून खातो, बरोबर आहे की नाही, मग त्याच्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. ते आपल्याला कुठून मिळतं? परिसरातूनच. पक्षी घरटी बांधतात, तर ते घरटी बांधण्यासाठी कापूस हवं असतं, काड्या हवं असतात, धागे हवे असतात. ते सुद्धा तो कुठून गोळा करून आणतो? तो पक्षी परिसरातूनच, हो की नाही? त्यामुळे हे एकमेकांचं नातं एकदम घट्ट आहे. परिसरातील सर्व घटक हे एकमेकांवर अवलंबून आहेत आणि त्या घटकांशिवाय आपण राहू शकत नाही. ठीक आहे, पुढे पान क्रमांक 4, बोट ठेवा. माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो. बघा, आपण ज्या परिसरात राहतो, जर शेतीच केली नाही किंवा त्यातून अन्नधान्य कसं पिकणार, हो की नाही? आणि शेती ही कुठे असते? परिसरातच असते. त्याचबरोबर अनेक अशा गोष्टी, आपण कपडे जे घालतो, आपण ज्या वस्तूंचा वापर करतो, ते सगळं काही आपल्याला परिसरातून मिळतं आणि तो सतत त्या परिसरातून तो मिळवत असतो. कोण? माणूस. कोण आहे माणूस? म्हणजे आपण सगळे. काय करतो? तर परिसरातून आपण अनेक वस्तू मिळवत असतो. आता बघा ना, कापूस, लोकर, रेशीम या वस्तू परिसरातून तर मिळतात ना. आता यापासून आपण कापड विणतो. मी तुम्हाला मागच्या तासामध्ये सांगितलं, माणूस काय करतो? कापसाची शेती करतो. त्या कापसापासून धागे बनवले जातात आणि धाग्यांपासून कापड विणलं जातं, हो की नाही? तसंच मेंढीच्या अंगाची लोकर बनवली जाते, बरोबर आहे. त्याचबरोबर रेशीम मिळवलं जातं आणि त्यापासून कपडे बनवले जातात, कापसापासून, लोकरीपासून. अशा अनेक गोष्टी आपण काय करतो? परिसरातून मिळवून त्या तयार करत असतो. आता पुढे लक्ष द्या, बोट ठेवा. माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया, टोपल्या, वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो. घर बांधण्यासाठी माती, दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते. लक्ष द्या हां, काय मी सांगितलं? प्रत्येकाने वाचता वाचता बाईंकडे सुद्धा बोट ठेवताना लक्ष द्यायचं आहे. बघा, परिसरातून मिळालेल्या वस्तूपासून तो चटया बनवतो, टोपल्या बनवतो, वहीचा कागद बनवतो. घर बांधण्यासाठी माती, दगड, लाकूड हे सगळं कुठून मिळतं त्याला? माती, दगड, लाकूड वस्तू बनवण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी परिसरातूनच मिळतं. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखरल्या जातात. म्हणजे अनेकदा जिथे तुम्ही म्हणता, आता बघा, काही ठिकाणी गवत आपोआप उगवतं किंवा वनस्पती आपोआप उगवतात पावसाळ्यात, जेव्हा त्या जमिनीवर पाणी पडतं किंवा काय, तर त्या कशामुळे? तिथे काय आपण बी टाकतो का? नाही. तर त्या वाऱ्यामुळे इकडे तिकडे विखुरल्या जातात. मग जिथे जिथे त्या मातीत पडतात आणि मग जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस त्या आपोआप त्या मातीतून ती झाडं, ती रोपं उगवून येतात. कशामुळे? तर त्या वनस्पतींच्या बिया ह्या वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. आता बघा, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. म्हणजे वनस्पतीसुद्धा सजीव आहेत, पण त्यांनाही परिसरातून वाऱ्यामुळे किंवा अनेक कारणांमुळे मदत होते उगवण्यासाठी, बरोबर आहे. सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल बरं? आता बघा, अनेकदा आपण त्या वस्तू घेतो, मग त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल? तर पुढे बघा, मेलेल्या प्राण्यांचे मांस. आता काही प्राणी शिकार केली जाते. उदाहरणार्थ जंगलामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर अनेक हिंस्र प्राणी जे असतात, उदाहरणार्थ सिंह, वाघ, हे काय करतात? तर हरिण किंवा वणगाय यांची शिकार करतात आणि त्यांना ते खातात, बरोबर आहे, फाडतात पूर्णपणे. आणि मग त्यांचं मांस कोण खातं? तर गिधाडे, कोल्हे यांसारखे प्राणी खातात.
आणि पोट भरता भरता ते काय करतात, परिसर स्वच्छ करतात. म्हणजे ते तर तो प्राणी जरी मरून पडला तरी ते मेलेल्या प्राण्याचे मांस हे कोल्ही गिधाडं हे खाऊन टाकतात. त्यामुळं तिथे घाण राहत नाही. तो आपोआप परिसर त्यांचं पोट भरता भरता तो परिसर देखील स्वच्छ होतो. मेला आणि नंतर त्या मेलेल्या प्राण्यांचे जे उरलेले भाग कुजतात ते मातीत मिसळतात. लक्षात घ्या, बोट ठेवा आणि लक्ष द्या. आणखी जर काही ते जर भाग उरले असतील मेलेल्या प्राण्यांचे तर त्या जमिनीत ते कुजतात, ते मातीत मिसळतात. मग पुन्हा जेव्हा पानगळ होते झाडांची तर झाडांची पाने गळतात, तीही मातीत कुजून म्हणजे पडून कुजतात. त्यामुळे मातीही कसदार होते. म्हणजे त्या मेलेल्या प्राण्यांचे जे राहिलेला जो भाग असतो तो जरी जमिनीत कुजला तरी त्यामुळे माती ही कसदार होते. त्या मातीला विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात. त्याचबरोबर त्यांना एक खत मिळतं. जसं झाडांची पाने गळतात त्याचंही त्याला खत मिळतं. तीही मातीत पडून कुजल्यामुळे ती माती चांगली कसदार होते. आणि कसदार जर माती असेल तर त्याच्यामध्ये वनस्पती किंवा झाडं ही चांगली उगवून येतात. त्या वनस्पतींना हे चांगलं पोषण मिळतं, चांगलं खाद्य मिळतं. म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमध्ये म्हणजे सजीवांमुळे बदल घडून येतात. आता माती ही निर्जीव आहे, तिची वाढ होत नाही मातीची, बरोबर आहे की नाही. तर त्या मातीमध्ये सुद्धा काय होतं तर सजीव वस्तूंमुळे चांगले बदलही घडून येतात. हे लक्षात ठेवायचं. पुढे आता पान क्रमांक 5 काढायचं सर्वांनी. आता माहीत आहे का तुम्हाला, आता इकडे बघा चित्र पाहायचं आहे. तिथे तुम्हाला मेंढी दिसते आहे. मेंढीच्या केसांपासून आपण लोकर तयार करतो. हे आपण मागे आत्ता पाहिलं मागच्या पानावर. त्यापासून लोकर मिळते आपल्याला. आता मेंढीसारखा केसाळ प्राणी झुडपांची पाने खातो. मेंढी काय खाते, शेळी मेंढी गाई हे काय खातात, म्हणजे पाला पाचोळा झाडांची पानं हेच खातात, बरोबर आहे. झुडपांची पानं खाऊन ते राहतात मेंढी हा प्राणी. त्यावेळी मेंढींच्या केसात काही वनस्पतींच्या बिया अडकतात. मग जेव्हा ते गवतातून हिंडत असतात मेंढ्या त्यावेळेस काय होतं तर ते तर केसाळ असतात खूप आणि त्यांच्या अंगावरची केस ही कुरळी असतात बऱ्यापैकी. आणि त्या झाडांमधून जेव्हा त्या हिंडत असतात, तुम्हाला इथे दिसत असेल, ते हिंडत असतात तेव्हा काय होतं तर त्यांच्या ह्या गुंतलेल्या केसांमध्ये म्हणजे इथं या केसांमध्ये काय होतं तर त्या जे वनस्पतीमधून हिंडतात त्या वनस्पतींच्या काही बिया ह्या त्यांच्या त्या केसाळ भागात अडकतात. काय होतात, अडकतात. आणि ती मेंढी जर दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर काही वेळा मग त्या बिया तिथे पडतात. म्हणजे एका ठिकाणाहून ती बिया घेऊन जाते आणि दुसऱ्या ठिकाणी जर ती गेली आणि तिथं त्या बिया पडल्या तर त्याच्यामुळे काय होतं तर त्या वनस्पतींची नवी रोपे तयार व्हायला मदत होते. म्हणजे मेंढी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात. बघा आता मेंढीने कशी वनस्पतींना मदत केली की ती मेंढीच्या अंगावर ज्या बिया पडल्या तिच्या त्या केसात गुंतल्या तर ती इतर ठिकाणी जाते आणि त्या चालताना काय होतं त्या तिच्या केसातल्या बिया खाली पडतात जमिनीवर आणि तिथे त्या नवीन वनस्पती उगवतात. म्हणजेच काय तर मेंढी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात. अशा प्रकारे परिसरातील अनेक घटक हे एकमेकांना मदत करत असतात. ठीक आहे, हे एवढं लक्षात ठेवायचं. चला तर आपण काय शिकलो हे आता आपण पाहणार आहोत. आपण काय शिकलो, सुरुवातीपासून आपण काय काय शिकलो हे एकदा रिव्हिजन करून घेऊयात. आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत. काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत. सजीव स्वतःहून हालचाल करतात. सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होते. त्यांच्यापासून त्यांच्यासारखे सजीव तयार होतात. सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात. सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात. निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. बघा निर्जीव वस्तूंमध्ये काय, याचं आपण कोणतं उदाहरण पाहिलं, माती, बरोबर आहे. जे मेलेले प्राणी असतात ते मातीमध्ये कुजतात. त्याचबरोबर जो झाडांचा पालापाचोळा पडतो तोही मातीमध्ये कुजतो. माती त्याच्यामुळे कसदार होते, हे लक्षात घ्या. आता दगड,
दगडामुळे काय होतं, दगडाचंही बघा, दगडापासून आपण अनेक वस्तू तयार करतो आणि त्याचा वापर केला जातो. म्हणजेच काय, निर्जीव वस्तूंमुळे म्हणजे निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. सजीवांमुळे बदल घडून येतात. कशामध्ये? निर्जीव वस्तूंमध्ये. म्हणजे दगडामध्ये त्याच्या विविध वस्तू तयार करतो सजीव माणसं, बरोबर आहे. त्याचबरोबर मातीमध्ये काय होतं, माती ही कसदार बनली जाते. मेलेल्या प्राण्यांच्या अवयवांमुळे ती कसदार होते. या सगळ्या गोष्टी घडून येतात. परिसरातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात. लक्षात घ्या, प्रत्येकजण एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजे जसं आपण मेंढीचं आणि वनस्पतीचं उदाहरण पाहिलं. त्या वनस्पतीच्या बिया मेंढीच्या केसात गुंततात. ती मेंढी इतर ठिकाणी गेल्यावर त्या खाली पडतात. तिथे परत तीच वनस्पती पुन्हा एकदा त्याचं रोपं तयार होतं, म्हणजे ती वनस्पती उगवून येते. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे प्रत्येक घटक हा एकमेकांना अवलंबून आहे, हे लक्षात घ्यायचं. वनस्पतीसुद्धा कशावर अवलंबून आहेत? हवा, पाणी याच्यावर अवलंबून आहे. माती जर नसेल तर वनस्पती उगवून येतील का? मातीतच उगवतात. माती ही निर्जीव आहे, बरोबर आहे की नाही? प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून आहे. आता नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे? वाचूयात आपण. परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंमुळे सर्व सजीवांच्या गरजा भागतात. अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत. परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. आता माणूस हा अति करायला लागलेला आहे काय गोष्टी. विनाकारण काही गोष्टींचा तो झाडे तोडू लागलेला आहे. हा काय करतोय? त्या परिसराची तो हानी करतोय. मग माणसाने हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जर झाडं तोडत असाल तर त्याचबरोबर तुम्ही झाडंसुद्धा लावली पाहिजे, जेणेकरून परिसराची हानी होणार नाही. त्याचबरोबर सगळ्या गोष्टी ह्या जपून वापरल्या पाहिजे. अंधाधुंदीप्रमाणे कुठल्या गोष्टी ह्या त्याचा अतिवापर कुठला होता कामा नये. किंवा आता आपण बघा, वनस्पतींपासून आपण ज्या वहीमध्ये लिहितो तर त्या वहीची पानं तयार केली जातात, बरोबर आहे, झाडापासून. मग आता ही जी पानं आपण लिहितो तर ते आपल्याला खूप वह्या आहेत किंवा खूप जागा शिल्लक आहे म्हणून आपण कसंही एक पान सोडून ओळी सोडून लिहितोय. तर असं न करता त्या वहीची सुद्धा बचत करायची आहे. व्यवस्थित ओळी त्या व्यवस्थित लिहून जास्तीत जास्त त्याचा वापर करून आपण त्या वहीमध्ये लिहिलं पाहिजे. नाहीतर उगाचच पानं सोडणं, ओळी सोडणं असं न करता व्यवस्थित त्याचा वापर करणं फार गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आता आपला हा पाठ पूर्ण झालेला आहे. आता इथे पान क्रमांक 6 तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. आता काय करावे बरे? मागील वर्षीच्या वह्यांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत. बघा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यावरच तुम्हाला आत्ता प्रश्न आलेला आहे की काय करायचं. मग आता मागील वर्षीच्या वह्यांमध्ये बरीच कोरी पानं उरतात. मग काय करायचं? ती कोरी पानं काढा, त्याची नवीन वही तयार करा, हो की नाही? एकत्र वही तयार करा त्याची. आपण त्याची नवीन वही तयार करून ती पुन्हा वापरू शकतो. ती फेकून द्यायची नाही, कळलं का? त्याच्यामुळे काय होतं तर परिसराची हानी होती. त्यामुळे विनाकारण एखाद्या वस्तूचा वापर आपण कसाही न करता तो व्यवस्थित करायचा आहे. चित्र काढा. कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा. कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा. बघा, हे पूर्ण स्वाध्याय तुम्ही मला सोडवून उद्या याचे फोटो काढून पाठवायचे आहेत, समजलं? हे सगळं शोधायचं तुम्ही. कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवायची. कशासाठी विणत असेल तो, हे लक्षात ठेवायचं आणि ते सगळं त्याचं चित्रही काढून तुम्ही त्याच्या खाली माहिती लिहू शकता. जरा डोके चालवा. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सगळी लिहायची आहेत शोधून आणि मला ती पाठवायची आहेत, ठीक आहे? इथंच आपण आपला आजचा परिसर अभ्यासाचा तास थांबूयात, ठीक आहे? धडा वाचायचा आहे परत पुन्हापासून बोट ठेवून. नसेल समजला तर घरी आपल्या आईबाबांकडून पुन्हा तो समजावून घ्या, ठीक आहे? नाहीतर मला विचारा, मी सांगेल पुन्हा. आणि पान क्रमांक 6 सर्व स्वाध्याय आपल्या वहीत सोडून मला त्याचे फोटो काढून पाठवायचे, ठीक आहे? अच्छा, बाय.